नमस्कार, मी पंचगंगा सेवानिवृत्त कर्मचारी, पंचगंगा सहकारी साखर कारखाना। आजपर्यंत आम्ही ह्या सेवेमध्ये काम करत असताना बऱ्याच अडचणी आलेल्या होत्या आणि ज्या वेळेला कारखाना बंद पडला त्यावेळेला आमचे पगारही मिळत नव्हते, काही मिळत नव्हते, इतर देणी कुठल्याही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी मिळत नव्हती। आज प्रत्येकाला चेअरमन साहेब, PM पाटील साहेब आल्यापासून प्रत्येकाचं व्यवस्थित अगदी घर चाललेलं आहे। प्रत्येकाला भरभरून मिळाले पगार। आमचे 12 ते 15 पगार तटले होते, त्या पगारातून सगळे त्यांनी देणी सगळ्यांची देऊन टाकले। शेतकऱ्यांची देणी ठेवली नाही, कामगारांची आमची देणी कोणाची काही राहिलेली नाही आणि कारखाना आता सध्या कर्जमुक्त आहे। आणि आम्ही PM पाटील साहेबांना रिटायर कर्मचारी संपूर्ण आमच्या पंचगंगेचे जेवढे असतील तेवढे आम्ही त्यांना पाठिंबा व्यक्त करतो आणि परत सर्वांनी मिळून आपण एकमताने सगळ्यांनी पाठिंबा देऊन गत वैभव परत प्राप्त होऊन ह्याच्यापेक्षा वैभव बरोबर प्राप्त कर्मचाऱ्यांनी सगळे पाठिंबा देऊन या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आणि संपतो। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।